आज प्लॉटचा 11वा दिवस आहे. नेमकी फुटणी क्रिया आणि माल कसा पडला. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी सध्या महादेव माळी राहणार श्रीनगर फाट्या म्हणजे शिंदेवाडी तालुका कवठेमंकाळ जिल्हा सांगली यांच्या प्लॉटमध्ये आणि यांच्या प्लॉटचं फळ छाटणी 14 जुलैला घेतली होती. त्यांनी पेस्ट लावली होती आणि आज त्यांच्या प्लॉटचा 11वा दिवस आहे. मी या प्लॉटला माल कसा पडलाय आणि फुटणी क्रिया कशी आहे ते तुम्ही ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकताय. आपल्या द्राक्ष बागेची बोध कशी पाहिजेत हे मी अनेक व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केलाय. त्याप्रमाणेच या बागेत सुद्धा बोध करून घेतलेत आणि बाग छाटल्यापासून ड्रीपद्वारे जे आपण अन्नद्रव्य व्यवस्थापन करतोय ते ह्या बागेचं योग्यरित्या चालू आहे. त्यामुळे आपली बाग कशी फुटल्या हे तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकताय. आणि द्राक्ष बागेला माल कसा पडलाय हे सांगायला गेलं तर प्रत्येक झाडाला 40 ते 50 झाडांची लेवल लागते. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपल्या बागेला माल किती पानावर पडलाय. तर या बागेचा विचार केला तर सर्वसाधारणपणे 5 ते 6 पानावर या बागेचा घड दिसतोय. सध्याचा विचार केला तर 40-50 झाडांची लेवल लागत्या आणि ज्यावेळी अजून डोळे काय फुटणार आहेत आणि 5-6 पानावर येणार आहेत त्यावेळी अजून लेवल वाढण्याची शक्यता आहे. म्हणजे एकंदरीत काय, मी अगोदर सांगितल्याप्रमाणे यावर्षी द्राक्ष बागेला माल पडला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. फक्त शेतकऱ्यांनी आपली द्राक्ष बाग छाटताना पुढल्या वातावरणाचा विचार करावा इतकंच सांगणं आहे. कारण पुढे कोणते प्रॉब्लेम येतील सांगता येत नाही आणि जे काही प्रॉब्लेम येतील ते व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगण्याचा प्रयत्न करेन. धन्यवाद.